आता पाहूया कसा सुरू आहे लोकसभेचा धुरळा, त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। शरद पवारांकडून आधी एनडीएमध्ये जाण्याचा प्रयत्न, प्रफुल्ल पटेलांनंतर छगन भुजबळांचाही दावा। 2024 मध्ये राष्ट्रवादीकडून भाजप सरकारला बाहेरून पाठिंबा, भुजबळांकडून आठवण। शरद पवार कधी भाजपसोबत जाणार नव्हते, काहींनी प्रयत्न केले पण पवारांनी भूमिका बदलली नाही। जयंत पाटलांनी पटेल आणि भुजबळांचा दावा फेटाळला। विशाल पाटील सांगली लोकसभा अपक्ष लढण्याची शक्यता, विशाल पाटील समर्थकांनी घेतले 2 उमेदवारी अर्ज घेणाऱ्यांमध्ये विशाल पाटलांचा पीएचा समावेश। विशाल पाटील यांना उमेदवारी न मिळाल्याने सांगलीत कार्यकर्ते आक्रमक, कार्यकर्त्यांनी सांगलीतील काँग्रेसच्या कार्यालयावरील काँग्रेस शब्द हटवला। महाराष्ट्रात पक्ष कसे फोडले हे गजानन कीर्तिकरांनी सांगितलं, शिंदे गटाला दाखवलेली भीती दिसून आली। गजानन कीर्तिकरांच्या वक्तव्यानंतर जयंत पाटलांचा टोला। सुनेत्रा पवार, शिवाजीराव आढळराव आणि सुनील तटकरे 18 एप्रिलला उमेदवारी अर्ज भरणार। बारामती, शिरूर, रायगडसाठी 7 मे रोजी मतदान पार पडणार। पियुष गोयल यांना मीच हरवू शकतो, ठाकरे गटाचे नेते विनोद घोसाळकर यांचा दावा। माझी बाजू भक्कम, गोयल यांना घाबरत नाही असंही विधान। मोदींनी संसदच ताब्यात घ्यावी पण मित्रपक्षांचाही मान राखावा, शिंदे गटाचे नेते गजानन कीर्तिकरांचा भाजपला सल्ला। अमोल कीर्तिकरांच्या ईडी चौकशीवरही नाराजी व्यक्त। गजानन कीर्तिकरांचं शरीर शिंदेंसोबत तर आत्मा ठाकरेंसोबत, मोदींचा चेहरा वापरून 2दा खासदार झाले। गजानन कीर्तिकरांविरोधात भाजपचे आमदार अमित साटम यांचं ट्विट।